नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण घेऊन आलो आहोत एक पूर्णपणे नवीन, वास्तववादी आणि मनाला स्पर्श करणारी प्रेमकथा. कथेचं नाव आहे अबोलीचे गूढ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अबोलीवाडी गावात 25 वर्षांपूर्वी एका रात्री एका नामांकित वनस्पती संशोधकाची गूढ हत्या झाली आणि त्यांचे मौल्यवान संशोधन अचानक गायब झाले. गावाने या घटनेला एका दुर्घटनेचे रूप दिले. पण त्या रात्री नक्की काय घडले होते? आज 25 वर्षांनंतर जेव्हा मुंबईहून आलेला तरुण प्रोजेक्ट मॅनेजर आदित्य या गावातील औषधी वनस्पती प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी येतो, तेव्हा त्याचे आणि गावातील स्वाभिमानी वनस्पती शास्त्रज्ञ वैदेहीचे मन एकमेकांशी जुळतात. पण हळूहळू उघडकीस येते की आदित्यचा या 25 वर्षे जुन्या रहस्याशी एक खोल रक्तातला संबंध आहे. ज्या माणसावर संपूर्ण गाव डोळे झाकून विश्वास ठेवतो, तोच या हत्याकांडाचा खरा सूत्रधार आहे का? आणि जेव्हा आदित्य आणि वैदेहीच्या जीवावर बेतते, तेव्हा प्रेमाची ताकद त्यांना या संकटातून कशी बाहेर काढेल? हे रहस्य जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सुरू करूया या कथेचा भाग पहिला. सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले अबोलीवाडी हे एक निसर्गरम्य पण काहीसे एकांत प्रिय गाव. चारी बाजूंना पसरलेली दाट हिरवीगार जंगले, सकाळी धुक्याची पांघरलेली शाल आणि वाऱ्यासोबत येणारा रानफुलांचा सुगंध यामुळे हे गाव एखाद्या चित्रासारखे भासत असे. परंतु या शांत आणि निसर्गरम्य वातावरणाच्या पाठीमागे 25 वर्षांपूर्वीचे एक भयानक रहस्य दडलेले होते. मुंबईहून आलेली एक काळी गाडी अबोलीवाडीच्या कच्च्या रस्त्यावरून हळूहळू पुढे सरकत होती. गाडी चालवत असलेला तरुण होता आदित्य. आदित्य हा मुंबईतील एका मोठ्या हर्बल फार्मास्युटिकल कंपनीत वरिष्ठ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. तो दिसायला उंच, रुबाबदार आणि अत्यंत शांत स्वभावाचा होता. राज्य सरकारच्या ग्रामीण औषधी वनस्पती पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत अबोलीवाडीतील जुन्या बंद पडलेल्या सरकारी संशोधन केंद्राचे आणि बागेचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी आदित्यवर सोपवण्यात आली होती. यासाठी सर्व कायदेशीर परवानग्या आणि अधिकृत शासकीय आदेश त्याच्याकडे होते. आदित्यने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि खाली उतरून एक दीर्घ श्वास घेतला. हवेतील गारवा त्याला खूप सुखावून गेला. त्याने समोर पाहिले. गावात प्रवेश करण्यासाठी एक जुनी दगडी कमान होती. तो गाडी घेऊन पुढे निघाला आणि गावातील मुख्य संशोधन केंद्राच्या जुन्या इमारतीसमोर पोहोचला. इमारत बरीच जुनी होती, पण तिची रचना भक्कम होती. अवतीभवती प्रचंड मोठी बाग पसरलेली होती, जिथे दुर्मिळ वनस्पती आणि रानझाडे उगवलेली होती. आदित्य बागेची पाहणी करण्यासाठी आत गेला. फिरत असताना त्याला एका लहानशा झाडाजवळ एक मुलगी झुकलेली दिसली. तिच्या हातात एक लहानसे कोंदळ आणि काही औषधी वनस्पतींची पाने होती. साधीशी सुती साडी, पाठीवर मोकळे सोडलेले केस आणि डोळ्यात एक विलक्षण चमक असणारी ती मुलगी होती वैदेही. वैदेही ही अबोलीवाडीतील एक नामांकित वनस्पती शास्त्रज्ञ होती. गावातील निसर्ग, दुर्मिळ वनस्पती आणि झाडांचे जतन करणे हेच तिचे आयुष्य होते. माफ करा, तुम्ही कोण आहात आणि या अधिकृत सरकारी जागेत परवानगीशिवाय काय करत आहात? आदित्यने तिच्याजवळ जाऊन गंभीर आवाजात विचारले. वैदेहीने पटकन वर पाहिले. एका अनोळखी तरुणाला समोर पाहून ती क्षणभर स्तब्ध झाली.
पण लगेचच स्वतःला सावरून उभी राहिली. उलट मी तुम्हाला विचारले पाहिजे, मिस्टर, तुम्ही या बागेत परवानगीशिवाय कसे काय शिरलात? ही बाग आणि ही वनस्पती आमची ग्रामीण मालमत्ता आहे, वैदेही आत्मविश्वासाने म्हणाली. आदित्यच्या ओठांवर एक मंद हास्य आले. त्याने आपल्या कोटच्या खिशातून अधिकृत शासकीय आदेशाचे पत्र बाहेर काढले आणि तिच्यासमोर धरले. मी आदित्य, मुंबईहून आलो आहे. या संशोधन केंद्राचे आणि बागेचे नूतनीकरण करण्याचे अधिकृत कंत्राट माझ्या कंपनीकडे आहे. त्यामुळे आता या जागेची संपूर्ण जबाबदारी आणि अधिकार माझ्याकडे आहेत, आदित्यने शांतपणे स्पष्ट केले. वैदेहीने ते पत्र निरखून पाहिले. पत्रावर शासकीय शिक्का होता. तिचा चेहरा थोडा गंभीर झाला. नूतनीकरण नक्कीच करा मिस्टर आदित्य, पण लक्षात ठेवा, या बागेतील एकाही दुर्मिळ वनस्पतीला इजा पोहोचता कामा नये. या वनस्पती केवळ झाडे नाहीत, तर आमच्या सह्याद्रीची अमूल्य संपत्ती आहे, वैदेही ठामपणे म्हणाली. आदित्य तिच्या या निसर्गाविषयीच्या प्रेमाने आणि स्वाभिमानाने अत्यंत प्रभावित झाला. माझा उद्देश या बागेचा विनाश करणे नाही, तर तिचे जतन करून संपूर्ण जगासमोर तिचे महत्त्व आणणे हाच आहे. दोघांच्या नजरा एकमेकांवर खेळल्या. एक अनामिक भावना दोघांच्याही हृदयात जागृत झाली. वैदेहीला आदित्याचा सुसंस्कृत आणि समजूतदार स्वभाव आवडला, तर आदित्याला वैदेहीच्या निष्पाप सौंदर्याची आणि ठामपणाची भुरळ पडली. मी वैदेही, वनस्पती शास्त्रज्ञ आहे आणि या बागेची काळजी घेते. तिने स्वतःहून हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. आदित्यने तिच्या नाजूक हाताशी हस्तांदोलन केले. आनंद झाला वैदेहीजी. या प्रकल्पात मला तुमच्या ज्ञानाची खूप गरज भासणार आहे. त्याच वेळी संशोधन केंद्राच्या दारात एक 50 ते 55 वर्षांचे गृहस्थ आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रतिष्ठित हास्य होते. ते होते गावाचे सरपंच रघुनाथराव. अरे आदित्य बाबू, आले का तुम्ही? आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सरपंच हसत पुढे आले. नमस्कार सरपंच साहेब, आदित्य म्हणाला. वैदेही, तू आदित्य बाबूंशी ओळख करून घेतली का? हे आपल्या गावाचे नवे पाहुणे आहेत, सरपंचांनी विचारले. होय सरपंच, माझी आणि यांची भेट झाली आहे, वैदेही म्हणाली. छान. आदित्य बाबू, हे संशोधन केंद्र खूप जुने आहे. 25 वर्षांपूर्वी इथे एक मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हापासून हे बंद आहे. लोक म्हणतात या जागेत काहीतरी अडसर आहे. तुम्ही जरा जपूनच काम करा. सरपंचांनी सूचक इशारा दिला. मी अशा अफवांवर विश्वास ठेवत नाही सरपंच साहेब. मी विज्ञानावर विश्वास ठेवतो, आदित्य ठामपणे म्हणाला. संध्याकाळ झाली होती. आदित्यने संशोधन केंद्राच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत राहण्याची व्यवस्था केली होती. तो त्याचे लॅपटॉप आणि नकाशे उघडून बसला. रात्रीचे 11 वाजले होते. चारी बाजूंना शांतता पसरली होती. फक्त वाऱ्याची सरसर आणि टोळांचे आवाज येत होते. अचानक आदित्यला बागेच्या दिशेने कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. आदित्यने टॉर्च घेतला आणि तो हळूच खाली बागेत गेला. बागेच्या एका कोपऱ्यात जुन्या प्रयोगशाळेच्या दाराजवळ एक सावली उभी होती. ती सावली प्रयोगशाळेचे जुने कडी कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत होती. कोणी आहे तिथे? आदित्यने मोठ्याने विचारले आणि टॉर्चचा प्रकाश त्या सावलीवर टाकला. प्रकाश पडताच ती व्यक्ती दचकली आणि वेगाने बागेच्या दाट झाडीत पडून गेली. आदित्यने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे ती व्यक्ती पसार झाली. आदित्य त्या जुन्या प्रयोगशाळेच्या दरवाजाजवळ गेला. दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. दरवाजावर काही जुने धूळ साचलेले फलक होते. आदित्यने टॉर्चचा प्रकाश त्या फलकावर टाकला. तिथे लिहिले होते, डॉक्टर शशांक देशपांडे, मुख्य वनस्पती संशोधक, 1999. ते नाव वाचताच आदित्यच्या छातीत अचानक धडधड वाढली. त्याचे हात थरथरू लागले.
डॉक्टर शशांक देशपांडे हे तर माझे वडील. आदित्यच्या मनात विचारांचे वादळ उठले. होय, आदित्यचे वडील डॉक्टर शशांक हेच 25 वर्षांपूर्वी या केंद्रात मुख्य संशोधक होते आणि 25 वर्षांपूर्वी याच गावात त्यांची अत्यंत गूढ परिस्थितीत हत्या झाली होती. आदित्य तेव्हा अवघ्या 5 वर्षांचा होता. त्याच्या आईने त्याला मुंबईत आणले आणि त्याला लहानाचे मोठे केले होते. आदित्य इथे केवळ नोकरीसाठी आला नव्हता, तर आपल्या वडिलांच्या हत्येचे सत्य शोधण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य बागेत फिरत असताना त्याला वैदेही पुन्हा भेटली. सुप्रभात आदित्य, रात्री काही त्रास झाला का? वैदेहीने विचारले. वैदेही, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. आदित्यने थेट विषयाला हात घातला. 25 वर्षांपूर्वी इथे घडलेल्या त्या दुर्घटनेबद्दल तुला काही माहीत आहे का? डॉक्टर शशांक देशपांडे कोण होते? वैदेहीच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. तिने चारी बाजूला पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, आदित्य, इथे या विषयावर कोणीही बोलत नाही. डॉक्टर शशांक हे अत्यंत महान संशोधक होते. त्यांनी सह्याद्रीतील एका दुर्मिळ कर्करोगरोधक वनस्पतीवर संशोधन पूर्ण केले होते. पण एका रात्री प्रयोगशाळेला आग लागली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. असे लोक म्हणतात. म्हणजे तुझा यावर विश्वास नाही? आदित्यने उत्सुकतेने विचारले. वैदेही आदित्यच्या जवळ आली. नाही, कारण माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की तो अपघात नव्हता, तर हत्या होती. कारण डॉक्टर शशांक यांचे ते अमूल्य संशोधन आणि त्यांची मुख्य डायरी त्या रात्री अचानक गायब झाली होती. हे ऐकून आदित्य थक्क झाला. तुझ्या वडिलांना हे कसे माहिती? आदित्यने विचारले. माझे वडील डॉक्टर शशांक यांचे मुख्य सहाय्यक होते, पण त्या घटनेनंतर ते इतके घाबरले की त्यांनी संशोधन सोडले. आज ते आजारी आहेत आणि घरातच असतात. वैदेहीने स्पष्ट केले. वैदेही, मला तुझ्या वडिलांना भेटायचे आहे. कृपया मला त्यांच्याकडे घेऊन चल. आदित्यने विनवणी केली. वैदेहीने आदित्यच्या डोळ्यातील ती तळमळ पाहिली. तिला समजले की आदित्यचा या घटनेशी काहीतरी खूप खोल संबंध आहे. ठीक आहे, आज संध्याकाळी आपण माझ्या घरी जाऊ, वैदेही म्हणाली. संध्याकाळी आदित्य आणि वैदेही तिच्या घरी गेले. वैदेहीचे घर गावाच्या एका शांत कोपऱ्यात लाकडी आणि कौलारू पद्धतीचे होते. तिचे वडील जनार्दन तात्या खाटेवर बसले होते. वैदेहीने आदित्यची ओळख करून दिली. बाबा, हे आदित्य, मुंबईहून आलेले नवे प्रोजेक्ट मॅनेजर. जनार्दन तात्यांनी आदित्यकडे पाहिले. आदित्यचा चेहरा, त्याची बोलण्याची पद्धत पाहून तात्यांचे डोळे पाणावले. ते खाटेवरून उठून उभे राहिले. शशांक, तू शशांकचा मुलगा आहेस ना? तात्यांचा आवाज कापत होता. आदित्य आणि वैदेही दोघेही स्तब्ध झाले. तात्या, तुम्हाला कसे समजले? आदित्याने आश्चर्याने विचारले. तुझे डोळे आणि तुझा चेहरा अगदी तुझ्या बाबांसारखा आहे बाळा. तात्यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवला. 25 वर्षे मी या पापाचे ओझे वाहतोय. तुझ्या बाबांची हत्या अपघातात झाली नव्हती. गावाने ज्याला अपघात मानले तो एक मोठा कट होता. कोणी केली माझ्या बाबांची हत्या? आदित्यचा आवाज रागाने आणि वेदनेने भरून आला. तात्या सांगणार इतक्यात अचानक घराचा दरवाजा जोरात उघडला गेला. सरपंच रघुनाथराव आपल्या 4-5 गुंडांसह आत आले. त्यांच्या हातात काठ्या आणि रिव्हॉल्वर होते. सरपंचाच्या चेहऱ्यावर आता ते कालचे दयाळू हास्य नव्हते. वाह जनार्दन, 25 वर्ष तोंड बंद ठेवलंस आणि आज या परक्या मुलासमोर पेटारा उघडतो आहेस? सरपंच क्रूरपणे हसत म्हणाला. वैदेही पुढे झाली. सरपंच, तुम्ही आमच्या घरात कसे काय फिरू शकता? सरपंचाने रिव्हॉल्वर तात्यांच्या दिशेने रोखली. गप्पा बस वैदेही. आदित्य बाबू, तुम्ही इथे नूतनीकरण करायला आला होतात,
पण तुम्ही जुनी मडकी उकरायला सुरुवात केलीत. डॉक्टर शशांक यांनी शोधलेली ती कॅन्सरवरची संजीवनी वनस्पती आणि तिचा फॉर्म्युला आता माझ्या हातात येणार आहे. कारण ते संशोधन कुठे लपवले आहे हे मला या जनार्दनकडून आजच समजणार आहे. आदित्यने वैदेहीला आपल्या मागे केले. म्हणजे माझ्या बाबांची हत्या तुम्हीच केली होती? होय, मीच केली होती. सरपंचाने उघडपणे कबुली दिली. त्या शशांकला ते संशोधन मला आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनीला विकू द्यायचे नव्हते. तो म्हणायचा की हे औषध मोफत मिळाले पाहिजे. म्हणूनच मी त्याचा काटा काढला आणि आज त्याच्या मुलाचाही काटा काढणार. सरपंचाच्या गुंडांनी आदित्य आणि तात्यांवर काठ्यांनी हल्ला केला. आदित्यने धैर्याने प्रतिकार केला. एका गुंडाला जोराचा धक्का देऊन खाली पाडले, पण दुसऱ्या गुंडाने तात्यांच्या डोक्यावर काठी मारली. तात्या खाली कोसळले. बाबा, वैदेही मोठ्याने ओरडली. आदित्यने वैदेहीचा हात धरला आणि तिला घेऊन दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. पकडा त्यांना, दोघेही जिवंत राहता कामा नयेत, सरपंच मागे ओरडला. आदित्य आणि वैदेही अंधाऱ्या रात्री गावाच्या दाट जंगलाच्या दिशेने धावू लागली. सरपंचाने थेट आदित्यच्या छातीवर बंदूक रोखली आणि ट्रिगरवर बोट ठेवले. या अंधाऱ्या जंगलात अचानक पसरलेले ते धुके आदित्य आणि वैदेहीचा जीव वाचवू शकेल का? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.